नमस्कार भावांनो, मेंबर्ससाठी आपण विशेष परिचय सदर सुरू केला आहे. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व जॉईन बटनवर पण क्लिक करा. आजचे स्थळ हे कदाचित आपल्यासाठी असू शकते. या माध्यमातून एकमेकांची लग्न जुळावी हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. परिचय देत असताना आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आपल्यासाठी मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. जो काही आपला विवाह संस्थेमधला पारंपरिक मध्यस्थ होता तर तो मध्यस्थाची जागा आता विवाह संस्था किंवा दलालांनी घेतलेली आहे. मग तुमची, आमची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लग्न कोण जुळवणार हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि लग्न जुळत नाहीत ही कुठल्याही गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची किंवा एखाद्या समाजाची समस्या नाही, ती सर्वांची सार्वत्रिक समस्या झालेली आहे. आणि त्याच्या मागं बरीच कारणं आहेत. त्या कारणावर आपण तुर्तास चर्चा करणार नाही. मात्र लग्न जुळण्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकतो याबद्दलची चर्चा आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये करणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडलं तर कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नाहीत ते कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या वाईट काय जे प्रतिक्रिया द्यायच्या ते तुम्हाला द्या. तुम्हाला त्याची मुभा असेल, मोकळीक असेल तर असो. लग्न जुळण्यासाठी आपला जो काही सांस्कृतिक पारंपरिक अंगाने जो काही दुवा होता, ज्याला आपण विवाह हा संस्कार असेल तर मध्यस्थ हा त्याच्यातला मधला एक महत्वाचा दुवा होता. मात्र या दुव्याला आपण काय केलं की राजकारण्यांचे सत्कार करत बसलो लग्नामध्ये आणि तो कुठेतरी बाजूला फेकला गेला. किंवा मग काय झालं की जो काही गुणवान कर्तृत्ववान मुलगा आहे तो 2 वर्षांनी 4 वर्षांनी थोडासा लडखडत चालायला लागला किंवा आपले ओरिजिनल गुण दाखवायला लागला तर मग ते त्याचे ठपके मध्यस्थावर उलाले की जे काय केलं ते यानंच केलं, त्याच्या घरावर रिकामी दगडे उलाले. एखादी गुणवती, रूपमती, बारामती, करामती मुलगी 2 वर्षाच्या नंतर आपली ओरिजिनल गुण दाखवायला लागली, घर फोडायला लागली, रस्त्यावर भांडायला लागली, तर त्यावेळेस याच बारबाप्यानं मध्यस्थानं आमच्या पदरात ही घरात घातली, ही पोरगी अवदसा घरात घातली असं आपण ओरडून त्याच्यावर त्या मध्यस्थाच्या नावानं खापर पडू लागलो. त्याच्यामुळे कोणी कोणाच्या सोयरिकीत आता घुसत नाही, मामा घुसत नाही, मावशी घुसत नाही, आपल्या रक्ताच्या नातेची घुसत नाहीत. तर ही याच्या मागे कारण असू शकतात. मग आता आपल्या मागे पर्याय काय उरतात? विवाह संस्था. विवाह संस्था काय करतात की काही बोटावर मोजण्या इतक्या 4-2% एखादा टक्काच विवाह संस्था चांगल्या आहेत. बाकीच्या चाकू, सुरे, तलवारी आले जे काही हातात पडल त्यानं घेऊन तुम्हाला आम्हाला कसं कापता येईल ते कापायला बसलेले येतं. कारण हा व्हिडिओ पाहत असताना आतापर्यंत जेवढे ऐकणारे येतं ते प्रत्येक जण 100 रुपयापासून तर 5,000 पर्यंत 10,000 पर्यंत फसलेला असेल, त्याला चुना लागलेला असेल. आणि आम्ही ज्या गोष्टी सांगतो, उपाय सांगतो तर आमचं कोणी ऐकत नाही, घरातली बायकोच ऐकत नाही, तर तुम्ही कशाला ऐकसाल? तर हा एक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो. बऱ्याच जणांचा प्रश्न फोन येतो आम्हाला की तुमचं ऑफिस कुठे आहे? तर ह्या पाठीमागे आता मुद्दाम आमचं ऑफिस इथं या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय. हे सगळं याचं शेतीचा बारदाना, तिकडे मागे हळदीचं बियाणं पडलेलं आहे. तर हे आमचं ऑफिस आहे. कारण आम्ही वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. मग आता जर ऑफिस थाटायचं म्हणलं तर त्या ऑफिसवाल्याला 5-6 हजार रुपये भाडं द्यावं लागेल, त्याच्यात इंटरनेट घ्यावं लागेल, त्याच्यात एखादं पोरगा नाही तर पोरगी कामाला ठेवावं लागेल, 15-20 हजार रुपये महिन्याचे खर्च करावे लागतील. मग तुमच्यासारख्या लोकांना फोन करून मग लुटावं लागेल, 200 भरा, 500 भरा, 1000 भरा, ते आपण करत नाही. आणि गेल्या 5-6 वर्षापासून आपण त्याच्या नादाला लागत नाही की आपला कुठंतरी एखादा समाजाचा प्लॅटफॉर्म असला पाहिजे, हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू. आणि मग मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून, विचारप्रेरणेतून जी काही एक विचारधारा आहे, मराठा सेवा संघ नावाची एक खूप मोठी कम्युनिटी आहे जी महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही, भारतात आहे, जगभरात पसरलेलं एक त्याचं खूप मोठं नेटवर्क आहे. आणि ही एक विचारधारा आहे आणि या विचारधारेच्या माध्यमातून आम्ही ह्या प्लॅटफॉर्म तयार केला. सुरुवातीला व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले आणि मग जिथं इच्छाशक्ती असेल तर तिथे आपोआप मार्ग सापडतो. मग आम्हाला असं वाटलं की आपलंही कुठंतरी ऍप असावं किंवा एखादी वेबसाईट असावी. तर मग आपला हेतू, उद्देश, भूमिका जर चांगली असली तर मदत करणारे शेकडो हात पुढे येतात. अजूनही जगामध्ये अनेक चांगली लोक आहेत. आणि मग पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती. पाण्याचा व्यापार करायचा का बाजार मांडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आम्ही संस्कृती परंपरा जपत असताना, सांगत असताना हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म तयार केला. मग आता दुसरीकडे आमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की तुमच्याही मनामध्ये तो होत असेल की मग आता लग्न मध्यस्थ तर नाही, मग विवाह संस्थेशिवाय तर आपल्याला पर्याय नाही, मग काय केलं पाहिजे? तर मग त्याच्यासाठी एक जोरदार पर्याय आहे, तोही मोफत, फुकटात आणि गॅरंटेड. मग काय की मग आता काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे की तुमच्या मतानं हो असेल, नाही असेल. मात्र आपण या प्रश्नाचं उत्तर हो असं गृहीत धरू की 7-8 वर्षापूर्वी, 8-10 वर्षापूर्वी एक पेपरमध्ये बातम्या आल्या वर्तमानपत्रामध्ये की ज्यावेळेस प्रिंट मीडियाचा जमाना होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळल्या लग्नाच्या गाठी, साता समुद्रपार जुळल्या लग्नाच्या गाठी, अमकं डमकं अशा त्या बातम्या आल्या आणि त्याच्यापासून आपल्याला एक प्रेरणा मिळाली. आता
सगळं जग हे धावपळीचं झालेलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपली, तुमची, आमची सर्वांची रिकामी धावपळ सुरू आहे. म्हणजे हाताला काम नाही, कामाला माणूस नाही, अशी सगळी विचित्र अवस्था झालेली आहे. आणि मग आपण धावत असतो, उठतो, पायटच उठतो, घाई तालुक्याला जातो, तिथं जातो, या हॉटेलीत पितो, त्या हॉटेलीत चहा घेतो, तिथं घेतो, या कार्यालयात, त्या कार्यालयात, याचं मस्टर पडलं का, त्याचे पैसे आले का, असं झालं का, ही योजना, याची केवायसी, त्याची केवायसी, अशा रिकाम्या आलतू फालतू कामातच तुमचा, आमची सगळी जिंदगी बर्बाद होत चाललेली आहे. बाकी याच्यातून काही आउटपुट काहीच नाही. उरलं सुरलं काम तर मग गावात सप्ताह असते, दिंड्या असतात, पालख्या असतात, त्याच्यानंतर आता श्रावण महिन्यात ते कावड मंडळी असतात, अशी अनेक गोष्टी, निरर्थक गोष्टी, नाही तर कोणाचा वाढदिवस असतो. आता तर ते काय कुठं लग्नाचे वाढदिवस करायला लागले, लेकराचे वाढदिवस करायला लागले, म्हातारे सगळे, हे इतकं वाढलेलं आहे. नुसती फक्त उत्सव प्रियता जिकडं तिकडं माजलेली आहे. स्मशानात सुद्धा आपण आता उत्सव करू लागलेलो आहोत, की एखादा करता पोरगा फाशी घेऊन मरते किंवा एंड्रेल घेऊन मरते, कारण सगळं कुटुंब उघड्यावर पडतं. कारण मरणारा माणूस एकटा कधीच मरत नाही, तो अख्खं कुटुंब घेऊन मरत असतो. आणि त्याला आयुष्य जगणं कठीण होतं किंवा संकटाला सामोरं जाण्याची त्याच्याकडे क्षमता नसते, मानसिक तयारी नसते, आणि तो स्वतः आत्मघात करतो, आत्महत्या करतो. आणि त्याच्या सावरण्याच्या ठिकाणी आपण भाषणं ठेवतो, तिथं ते जगाच्या कल्याणासाठी पसायदान म्हणतो. कशासाठी, काय, आपण कुठं विचार करत नाही. तुकाराम महाराजांना आम्हाला चिकित्सा करायला सांगितलं, त्याचा कधीच आपण विचार करत नाही. तर असो, तर मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का, हा 7-8 वर्षापूर्वी विचार पुढे आला असताना या माध्यमातून 100% खात्रीशीर लग्न जुळतात. मात्र त्याची पद्धती योग्य असली पाहिजे. आता आमचे जे काही 8-10 व्हॉट्सअपचे ग्रुप येतात, तर ते निव्वळ, म्हणजे त्याच्यापेक्षा बैल बाजार तरी चांगला, म्हणजे निव्वळ यात्रेतला तमाशाच करून टाकलेला आहे लोकांनी. की सकाळी झोपेतून उठून आपण ते लिंक टाकली त्या ग्रुपची, की त्याच्यातून तो जॉईन होतो, लगेच आल्या आल्या हायचा मेसेज टाकतो, गरीब घरच्या पोरी आहेत का, कमी शिकलेल्या आहेत का, हे आहेत का, ते आहेत का, घडीक भर थांबतो आणि दुपारी निघून जातो, लेफ्ट होतो. म्हणजे रोजचे 10 लोक नवीन येतात आणि 15 लोक त्याच्यातले लेफ्ट होतात. तर त्याचा काही ताळाला मिळच नाही. कोण कुठलं काय, बरं एकूण तिकून एखाद्या पोरीचा बायोडाटा आला तर ते हेही पाहत नाही बहादर, की हो टाकणारा कोण आहे, त्या बायोडाटावर नंबर कोणाचा आहे, काहीच पाहत नाही. आणि मग आमच्यासारखे बहादर काय करतात, की त्याच्यावरचे मोबाईल नंबर खोडतात, टाकतात 10-20 बायोडाटे, आणि मग त्या एजंट सोबत संपर्क करा म्हणतात. ते म्हणते 2000 भरा, 500 भरा, 700 भरा, असा तसा. याच्यातून कोणाचंच लग्न जुळत नाही. 8 वर्ष झाले आम्ही जवळपास 10-12 ग्रुप चालवतो, जिल्हानिहाय करायचा प्रयत्न केला, पण इकडून तिकडून अपेक्षा दुसरी व्यक्त करतो आपण दुसऱ्याकडून. आणि त्याच्यात जर एखाद्या बहादर आलं, की महोदय तुम्हाला आम्ही या ग्रुपचं ऍडमिन बनवलं, संध्याकाळपर्यंत फक्त तुमच्या भावकीतले, सोयऱ्यातले कोणी बी 5 लोक मित्र तुम्ही याच्यात ऍड करा, ती पण त्याची अवकात नसते. मात्र ते म्हणते हे ग्रुप काहीच कामाचा नाही, याच्यावर पोरीची बायोडाटाच येत नाही. अरे काय रस्त्यावर पडल्या का मुलं, लोकांच्या मुली, आपण विचार केला पाहिजे ना. आपण काहीच करायचं नाही आणि अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवायच्या. बरं, आता तुम्ही आम्ही सगळे समाजशील आहोत, समाजामध्ये राहतो, मग समाजासाठी तुम्ही आम्ही काय करतोय, हा फक्त इकडचा तिकडचा मेसेज, एखाद्या बुका लावून तुकारा सांगणाऱ्या महाराजांचा एखादा मेसेज असला, की मुलींनी कसं वागलं पाहिजे, मुलांनी कसं वागलं पाहिजे, लग्न का जुळत नाहीत, असं तसं, की तो मेसेज धरायचा, इकडचा तिकडे कॉपी पेस्ट करायचा, फॉरवर्ड करायचा आणि दुसऱ्याला अंगण सांगत बसायचं. मात्र स्वतः काय करतो याच्यावर कोणीच विचार करत नाही. बरं, आम्ही एक आता प्रस्ताव याच्यातून सांगतोय, की व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात हा आमचा दावा आहे आणि तेही फुकटात जुळतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर दररोज तुम्ही कोणाच्या कोणाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देता, आणि तुमच्या जवळच्या मित्राचा, नातेवाईकाचा वाढदिवस असतो, तिथं आपण संध्याकाळी हजेरी लावता, किंवा वेगवेगळे अनेक इव्हेंट आपण वर्षभर साजरे करत असतो, सण उत्सव आणि नवीन काही लादलेल्या परंपरा. त्या लादलेल्या परंपरा याच्यासाठी म्हणू, की आपण आता दिंड्या, पालख्या, सप्ते, हे त्या गोष्टी येतात. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर वाढदिवसाच्या निमित्तानं जर कोणाच्या किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण 4 जण एकत्र आलो, तर एकत्र आल्याच्या नंतर आपण 5 लोकांनी, 5 मित्रांनी असं ठरवलं, की बा आपल्याला एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा. केला आमका आमका वाशिम जिल्हा व्हॉट्सअप ग्रुप, आणि मग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 500 कॉन्टॅक्ट नंबर असतात. तर मग प्रत्येकाला सांगायचं, की बा तुम्ही 50-50 लोक ऍड करा, त्याच्यातले 10 लोक पळून जातील, 40-40 उरतील, 200 लोक राहतील. आणि त्या 200 लोकांना सांगायचं, की तुम्ही फक्त 2-2च लोक ऍड करा, किंवा 2-2 लोकांचे नंबर ग्रुपवर टाका, आम्ही त्यांना ऍड करतो, बाकीचे आलतू फालतू मेसेज त्याच्यावर ठेवू नका. आणि मग तुमचा 1000 लोकांचा ग्रुप तयार झाला, तर त्याच्यावर सांगा, की बुवा ज्यांना गरमी होत असेल, करमत नसेल, मळमळ करत असेल, तर त्यांनी हा ग्रुप सोडायला हरकत नाही, दुसरे त्याच्या जागी ऍड करा. आणि तुमच्याकडे जरी कोणी लग्नाचं नसेल, तर तुमच्या सोयऱ्या धाऱ्यातला, पाहुणकीतला एखादा बायोडाटा याच्यावर टाका. दररोज संध्याकाळी एका सोयऱ्यासोबत बोला, चांगलंच बोला ना, वाईट कशाला बोलता, की मावशी झालं का जेवण, काय बरेच दिवस झाले, 3 वर्ष झाली, फोनच नाही, संपर्क नाही, या ना धोंडे खायला, असं तसं. 2-4 खेप त्याला गोड गोड बोललं
धोंडे नाही जरी खाऊ घातले आणि त्याच्यात मग ते या पूर्णाचे धोंडे करतो, गुळ टाकून करतो, तर त्याला वाटते की नाही हा पोरगा गोड आहे. कारण लोकांची नजर सूक्ष्म असते. अनेकांची लग्न अशी जुळलेली आहेत आणि 700-800 लग्न जी आहेत तर ती याच पद्धतीने आमच्याकडे जुळलेली आहेत, की काही बायोडाटे त्या ऍप्लिकेशनवर येतात, काही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून परिचय देतो आणि काही व्हॉट्सअप ग्रुपवर येतात. मात्र जे काही आमचे 2 व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर ते फक्त ओळखीच्याच लोकांचे आहेत. त्यांना तुम्ही कितीही म्हटलं तरी आम्ही तिसऱ्या अनोळखी लोकांना तिथं ऍड करत नाही. अशा पद्धतीनं आम्ही हे काम करत असतो. तर या पद्धतीनं तुम्हाला जर जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर आमचं लग्न अक्षदा ऍप आहे, गुगलला सापडून जाते किंवा प्ले स्टोअरला सापडून जातं. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती भरा, प्रोफाईल नोंदवा, ओळखपत्र टाका. ओळखपत्राशिवाय आम्ही कोणालाही व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड करत नाही, कारण ते आम्हाला कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबानं करावं लागतं. कारण आतापर्यंत बऱ्याच आमच्या विरोधात दगड आलेले आहेत, तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे दुधानं पोळल्याच्या नंतर ताक सुद्धा फेकून प्यावं लागतं. तिसरी गोष्ट, बऱ्याचदा असंही होतं की आपण बरेच असं म्हणतात की बाबा याच्यावर मोबाईल नंबर का नाही, तर मोबाईल नंबर साधी ती एका पोरानं झुरळ पार्टी काढली, तो काहीच म्हणला नाही, तर त्याच्यावर ते काय आता ते सगळं गदारोळ चालू आहे. तर असं मोबाईल नंबर एखाद्यानं बऱ्याचदा ते मोबाईल नंबर तसे डिस्प्ले करता येत नाही तर कम्युनिटी गाईडलाईन नुसार, त्याच्यामुळे काही गोष्टींचे पत्ते पाळावे लागतात. दुसरं एक आमचं जे काही या व्हिडिओच्या खालीच एक सबस्क्रिप्शन घेतल्याच्या नंतर समजा तुम्हाला एक जॉईनचं बटन दिसते. जर तुम्ही मेंबरशिप जॉईन केलं तर आमच्याकडे जे काही 550 मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओच्या ठिकाणी लिंक देत असतो, थेट संपर्क, आणि आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याच्यासाठी जे काही गुगलचं युट्यूबचं जे काही शुल्क आहे 29-49 रुपये असेल तर ते तुम्हाला पेड करावं लागेल. बाकी आमच्या लग्न अक्षदावर सगळी नोंदणी वगैरे फुकट आहे. मात्र याचे रिकामे दगड येतात म्हणून त्याच्यासाठी आम्ही काही नियम नियंत्रण ठेवलेले आहेत. तर त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक ब्लॉगवर आम्ही त्याची माहिती दिलेली आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही 5-6 व्हिडिओ बनवले की अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक कशी होते किंवा अनाथ आश्रमातली स्थळं कशी असतात, की लोक फक्त त्याचं शीर्षक पाहतात, लगेच गुगलवर मोबाईल नंबर ढूंढतात आणि लगेच फोन करतात, तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, मुली आहेत का, तुम्ही कुठून बोलता, काय. म्हणजे ह्या अशा गोष्टी झाल्या. तर प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो आम्ही की आम्ही कुठलाही आमचा अनाथ आश्रम नाही, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी कुणाला फसवत नाही. शेतकऱ्याला फक्त देणं माहित असतं आणि त्याची जरी आज दुरावस्था असली, त्याचे जरी हाल होत असले तरी एक दिवस शेतकऱ्यांचे दिवस येतीलच, याचा आशावाद ठेवून तुमचे आमचे सगळ्यांचे लग्न जुळतील या अपेक्षेसह तुमच्या काय सूचना आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नसेल आवडला, काही आमच्याकडून बोलण्याच्या अवघात चुका झाल्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय जिजाऊ.